गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचा या तासिकेत अभ्यास करणार आहोत. तुमच्या 10वीच्या मराठी अक्षरभारती पुस्तकातील पाठ 15 खरा नागरिक, लेखक सुहास बारटक्के, जन्म 1955 हा पाठ आज आपण अभ्यासू. चला तर मुलांनो, पाठ 15 खरा नागरिक, लेखक सुहास बारटक्के 1955. सर्वात प्रथम आपण प्रस्तावना अभ्यासूया. प्रसिद्ध लेखक, पत्रकार, वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्ग याग, साध मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून, मासिक मीन्स मॅगझिन, विपुल लेखन, उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्राप्त. प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्ये मीन्स व्हॅल्यूज आचरणात आणायची असतात, हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे. निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे. तर मुलांनो, या पाठात तुमच्यासारखेच एका मुलाची एक गोष्ट आहे ज्याचं नाव आहे निरंजन, आणि एक देशाचा खरा नागरिक म्हणून, नागरिक मीन्स सिटीजन, एक सच्चा सिटीजन होने के नाते उस बच्चे ने कौन सी ड्यूटी निभाई, त्या मुलाने आपलं कोणतं कर्तव्य पार पाडलं, ह्याची छोटीशी निरंजनची कथा या पाठाच्या माध्यमातून आज आपण अभ्यासूया. तर चला मुलांनो, पाठाला सुरुवात करू. निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला की परीक्षा संपली. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. नागरिकशास्त्र मीन्स सिव्हिक्स. तर मुलांनो, या ठिकाणी निरंजन नावाच्या मुलाची परीक्षा सुरू होती, जो तुमच्याच वयाचा होता. तो सकाळीच अभ्यासाला उठायचा आणि एवढे दिवस परीक्षा शुरू थी, इतने दिनों से परीक्षा शुरू थी, और आज उसका लास्ट पेपर था, और वो पेपर था सिविक्स का पेपर. वैसे सिविक्स म्हणजे नागरिकशास्त्राचा पेपर त्याला खूप अवघड म्हणजे कठीण वाटायचा. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते. हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. निरंजनच्या शाळेत त्याचे आवडते गुरुजी होते भडसावळे गुरुजी. भडसावळे गुरुजींनी त्याला सांगितलेलं की बाळा निरंजन, सकाळी लवकर उठत जा अभ्यासाला. सुबह का टाइम अच्छा होता है, इसलिए सुबह सुबह जल्दी उठकर पढ़ाई कर. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो, कारण सकाळी फ्रेश वातावरण असतं. टवटवीत मीन्स फ्रेश. आणि त्या आनंदी वातावरणात जो काही अभ्यास करतो तो लक्षात राहतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. रात्रभर आपण झोपलेलो असतो, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अभ्यास केला की मग आपल्याला थोडंसं बरं वाटतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. गारवा म्हणजे थंडी, थंड हवा असते. दुरून एखादी भूपाळी मी सकाळचं भक्तिगीत किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. आणि ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर म्हणजे एकदम गोड असं मधुर असं संगीत साथीला असतं. अशा आल्हाददायक म्हणजे अक्षरशः ताजेतवान्या वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. सकाळी सकाळी आपण गणितं सोडवली की ती पण लक्षात राहतात, असं भडसावळे गुरुजींनी त्याला सांगितलेलं. मैथ्स के सम अगर सॉल्व किए तो वो भी अच्छी तरीके से ध्यान रहते. ऐसे उसके गुरुजी भडसावळे गुरुजी ने उसको ॲडवाइस दी थी, सल्ला देणे ॲडवाइस. त्याची रीतही लक्षात राहते. गणित यानी मैथ्स के सम की मेथड जो है अच्छी तरीके से याद रहती है. हा निरंजनचा अनुभव, आणि हे निरंजनला खूप माहिती होतं. अनुभव मीन्स एक्सपिरियन्स. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. मोलाचा मीन्स व्हॅल्युएबल. आणि आपल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो सकाळीच लवकर उठायचा आणि अभ्यासाला बसायचा. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. अपार म्हणजे पुष्कळ, फार.
श्रद्धा म्हणजे विश्वास. म्हणजे गुरुजी जसं सांगायचे तसं निरंजन ऐकायचा. ही गेव रिस्पेक्ट टू टीचर. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता. लाडका मीन्स फेवरेट. कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. प्रामाणिकपणे मीन्स हॉनेस्टी. या जगात त्याचं असं कोणी नव्हतं. निरंजन का कोई नहीं था. दूर दूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. एक दूर के रिश्तेदार की उसकी मौसी थी. उनके घर वो रहता था. उसका कोई नहीं था. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी मावशीचं घर होतं. उस चिपळूण गांव में दूर डोंगर पहाड़ जो था उसके नीचे उसकी दूर की रिश्तेदार की मौसी का घर था. आई वडील लहानपणीच वारले मीन्स एक्सपायर. काही दिवस मामाने सांभाळ केला. उसके मामाने उसको सांभाळा आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला. तो कायमचा. पहले मामा के घर वो रहता था. मामा उसको संभालते थे. लेकिन मामा को भी कुछ काम था, इसीलिए मामा ने उसको मौसी के घर छोड़ा और वो मुंबई निकल कर गए. वो फिर से आए नहीं. पण जाताना मुलाचा सल्ला मात्र देऊन गेला. सल्ला मीन्स ॲडवाइस. मामा ने उसे मौसी के घर छोड़ते हुए कहा, रडत बसू नको. शेण गोठा वगैरे जी पडती ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. मामा बंबई जब गया मौसी के घर छोड़कर. मावशीच्या घरी सोडून जेव्हा मामा आपल्या कामानिमित्त मुंबईला निघून गेला तेव्हा मामाने वॉर्निंग दिली, निरंजन तू लहान आहेस. मावशी ही गरीब आहे. मावशी जे सांगेल, मावशी जो भी काम बोलेगी वो सब काम कर. गोबर साफ कर. गोठा मीन्स काव शेड, जहाँ पर गाय भैंस रहती है वो शेड, वो भी साफ कर. जो भी मिलेगा वो काम कर. अरे हाँ, और एक दूसरी निरंजन खास बात, मौसी तुझे स्कूल में भी दाखिल करने वाली है, ॲडमिशन देने वाली है. वेल, निरंजन शाळेत जायचं आहे म्हणून खुश होता. कारण आता त्याचं तिकडे मावशीशिवाय कोणीच नव्हतं. मामा गेला तो पुन्हा परतलाच नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. मामा ने बोला कि जो काम मिलेगा वो कर और यहाँ पे अच्छी तरीके से रह. मौसी तुझे स्कूल में भी एडमिशन देने वाली है. मामा जाने के बाद वो वापस आया ही नहीं. लेकिन हाँ, निरंजन हॉनेस्टी, प्रामाणिकपणे हॉनेस्टी मौसीने दिया हुआ काम करता था. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. नाव दाखल करणे म्हणजे प्रवेश घेणे, टू टेक ॲडमिशन. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. यथातथा मीन्स गरिबीची. वार लावून जेवणे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस जे असतात त्या आठवड्याच्या 7 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये पाहुणा म्हणून जेवणे. वार लावून जेवणे यानी बच्चों, हफ्ते के जो 7 दिन रहते हैं उन 7 दिनों में हर दिन मेहमान बनकर अलग अलग घर के काम करने के और वहाँ खाना खाने का. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती मीन्स प्रोग्रेस पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. भडसावळे गुरुजी, उनको पता था निरंजन की परिस्थिति कंडीशन. भडसावळे गुरुजी का वो फेवरेट स्टूडेंट था, इसीलिए भडसावळे गुरुजी ने 7 दिन कौन कौन से घर उसको खाना खाने के लिए भेजना है वो तय करके रखा था. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपणे मीन्स कंप्लीट पूर्ण करणे, अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा. गुरुजींवर म्हणजे भडसावळे गुरुजींवर विश्वास ठेवायचा, श्रद्धा. आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. पहिला नंबर पटकावणे मीन्स परीक्षेत पहिला नंबर काढणे. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. भडसावळे गुरुजी को उसकी परिस्थिति मालूम थी, इसीलिए उसको जो भी टेक्स्ट बुक, नोटबुक, जो भी स्टेशनरी लगती थी भडसावळे गुरुजी ही खर्चा करते थे. गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईल, नाही तर नाही. भडसावळे गुरुजी ने उसको
वार्निंग दी थी कि देख निरंजन, तू अच्छा लड़का है, तू पढ़ाई में मन लगाता है, इसीलिए जब तक तू एग्ज़ाम में फर्स्ट रैंक आता है तेरा, तब तक मैं तुझे जो स्टेशनरी का खर्चा है वो मैं करूँगा, और इतना ही नहीं, तेरे खाने पिणे की व्यवस्था भी करूँगा. गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. झटून अभ्यास करणे म्हणजे खूप कष्टाने, खूप मेहनतीने अभ्यास करायचा. आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना उसकी एग्जाम शुरू थी और आज लास्ट पेपर था नागरिक शास्त्र मीन्स सिविक्स का. अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. उसको सारे पेपर अच्छे गए थे, वो बहुत खुश था. लेकिन आज का पेपर जो सिविक्स का था उसके लिए बहुत हार्ड था, डिफिकल्ट था. नागरिकांची कर्तव्ये कोणती, विच वन, ड्युटीज ऑफ सिटीजन्स, उत्तम नागरिक कोणाला म्हणायचे, एक चांगला सिटीजन कोणाला म्हणावे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, ग्रामपंचायत यू नो दॅट, ग्रामपंचायत म्हणजे गावाचा व्यवहार ज्या ठिकाणी चालतो, ज्या ठिकाणी सरपंच असतो ती ग्रामपंचायत. तर गावाचा व्यवहार कोण पाहतो, तिकडे प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. धडाधड म्हणजे पटापट येत होती. सिविक्स के सारे आंसर उसे बाहेर थे. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. ताडकन म्हणजे लगेच पटकन उभा राहिला. 9 वाजून गेले होते. 10:30 परीक्षा. 9 बजकर गए थे सुबह के, और उसको 10:30 बजे परीक्षा में पहुंचना था. स्कूल में परीक्षा के लिए पहुंचना था. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. देशमुखांकडे जेवायला जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. बराबर आवरून तो निघाला. उसने फटाफट तैयारी की सब और वो निकल पड़ा. पहले उसको खाना खाने था देशमुख के घर, और उसके बाद उसको स्कूल पहुंचना था. वेल आज उसका लास्ट पेपर था. आज निरंजनचा शेवटचा पेपर होता. तो पटकन निघाला. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत पार करायला लागायची. पार करणे मीन्स टू क्रॉस. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. पायवाट म्हणजे चालण्यासाठी छोटासा रस्ता. या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. झपाझप म्हणजे पटापट, उजळणी मीन्स रिवाइज. तो बच्चों, ये मौसी का जो घर था जहाँ पर निरंजन रहता था वो पहाड़ के नीचे छोटे से गांव में था. रास्ते में एक नदी लगती थी. नदी पर पुल नहीं था, इसीलिए वहाँ पर क्रॉस करना पड़ा. तो लोगों को नीचे उतरकर नदी में चलकर जाना पड़ता था, क्रॉस करना पड़ता था. लेकिन हाँ, अभी फैसिलिटी बढ़ी और कोकण रेलवे उस पर से जाती थी, इसीलिए रेलवे वालों ने वहाँ पर उस नदी पर छोटा सा ब्रिज बनाया था. पुलाच्या एका बाजूने पायवाट, छोटा सा रास्ता था लोगों के लिए चलने के लिए, इसलिए उस पुल की वजह से जाने आने के लिए लोगों को अच्छा पड़ता था. निरंजन निकल पड़ा उस पुल पर से. वो रिवाइज करते करते चल ही रहा था. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. ट्रैक के साइड से वो चल रहा था तो उसने देखा की एक बड़ा सा पत्थर वहाँ पर गिरा है. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. उस ट्रैक पर, कोकण रेलवे जिस पर से जा रही थी, उस ट्रैक पर जो पत्थर पड़ा था उसे लगा किसी ने काम के लिए लिया होगा. निरंजन ने वो पत्थर उठाया ट्रैक पर से और साइड में रखा. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग आहे. कोई भी लोग जब ऐसे बेफिक्र होकर कुछ न कुछ चीज़ें ऐसे रास्ते में रखते थे तो उसको बहुत गुस्सा आता था. तुम्ही विसरलात, पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय. जीवाला मुकणे म्हणजे प्राण गमावणे. राइट डाउन स्टूडेंट्स, जीवाला मुकणे म्हणजे प्राण गमावणे. उसको बहुत गुस्सा आया कि अरे आप लोग अपना काम करते हो तो पत्थर उठाया तो साइड में तो रखो. अगर किसी ने देखा नहीं और कोई अगर गिरता है तो उसको मौत भी आ सकती है उसको ठेस पहुंचकर, असंही त्याचं म्हणणं होतं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50ची गाडी येईल. धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. दिमाखात मीन्स ऐटीत. उसे पता था
इस ट्रैक पर से, उस पुल पर जो ट्रैक पड़ा था उस पर से 9:50 की ट्रेन आएगी और फटाफट धड 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 करके निकल जाएगी. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. अरे हाँ, मैं तो रोज़ देखता हूँ इस 9:50 के ट्रेन को. और तुरंत वो फास्ट जाकर बोगदा मीन्स टनल में घुस जाती है. बोगदा मीन्स टनल. काय मजा येत असेल ना गाडीतून जायला. उसके मन में विचार आया, अरे कितना मज़ा आता होगा ना ट्रेन में बैठकर जाने का. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला. हुरळून जाणे म्हणजे आनंदित होणे, खूप आनंद होणे. उसने भी सोचा मैं बड़ा हो जाऊंगा ना तो ट्रेन का सफ़र ज़रूर करूँगा. उसके दिल में एक वो विचार आया और वो खुश हो गया. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली मीन्स अंडर द रेल्वे ट्रॅक भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. भले मोठे भगदाड मीन्स होल, मोठा खड्डा. अचानक उसका ध्यान उस ट्रैक के नीचे जो बड़ा सा होल था उस पर गया. हे छिद्र कसलं. छिद्र मीन्स होल. त्याने पाहिलं, अरे बापरे, रोज तो मैं ट्रैक पर से जाता हूँ, कभी इस ट्रैक के नीचे होल नहीं दिखता. आज ये होल कहाँ से आया, रोज नसतं बुवा. असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याच्या त्याच्या ध्यानी आलं. ध्यानी येणे म्हणजे लक्षात येणे. निरंजनला आश्चर्यच वाटलं. उसने देखा, माय गॉड, रोज तो ये होल नहीं रहता. तो उसने पास जाकर देखा तो किसी ने रेलवे ट्रैक के नीचे का सीमेंट जो कंक्रीट से बना हुआ था वो खुदाई करके रेलवे ट्रैक को ऐसे ठोक ठोक के पत्थर से, बड़े पत्थर से उल्टा पुल्टा किया था. ही सरप्राइज व्हेन ही सॉ. वेल. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. उपद्व्याप करणे म्हणजे मस्करी करणे, गंमत करणे. तर या ठिकाणी निरंजनला माहिती होतं कि रात को 2 बजे, उसको पता था कि रात को 2 बजे गाड़ी जाने के बाद सुबह 9:50 की गाड़ी यहाँ से जाती है. मतलब रात में ही किसी ने ये कांड किया है. आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं. अरे बापरे, 9:50 की गाड़ी आएगी और अगर गाड़ी इस ट्रैक पर से गई तो गाड़ी में बैठे लोगों का एक्सीडेंट हो जाएगा. माय गॉड, कितना बड़ा एक्सीडेंट. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. आज उसका लास्ट पेपर था, वो भी था सिविक्स का, उसका हार्ड पेपर. और उससे पहले उसको देशमुख के घर भी खाना खाने के लिए जाना था. वो सब भूल गया. ही फॉरगॉट एव्हरीथिंग. त्याच्या डोळ्यांसमोर धाडधाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली. अरे बापरे, 9:50 की गाडी अभी आएगी इस ट्रॅक पर से. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. अरे बापरे, कानठळ्या बसवणे म्हणजे अगदी कर्कश आवाजाने कान बहिरे होणे. आणि त्याच्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहिलं. अरे बापरे, या तुटलेल्या ट्रॅकवरून गाडी गेली तर बापरे, लोकांच्या किंकाळ्या, किती मोठा अपघात होईल. स्टेशन इथून खूप दूर होतं. 3-4 किलोमीटरपर्यंत तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळी गुरुजींची मदत बंद, शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. परंतु मन मानायला तयार नव्हतं. उसके सामने काफ़ी सवाल थे. अरे बाप रे, आज सिविक्स का लास्ट पेपर, अगर मैं पेपर को नहीं गया तो भड़सावळे गुरुजी, मैं फेल हो जाऊंगा और भड़सावळे गुरुजी का मुझ पर जो विश्वास है वो विश्वास टूट जाएगा. मैं बड़ा अफसर बनकर गाड़ी में से ट्रैवलिंग नहीं करूँगा. माय गॉड. लेकिन मन मानने को तयार नहीं था. त्यांनी क्षणभर विचार केला इमिजिएटली आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50ची गाड़ी नुकतीच आली होती. 9:50 की गाड़ी स्टेशन पर आई थी जो कि उसी ट्रैक पर से जाने वाली थी. उस ब्रिज पर जो ट्रैक पड़ा था उस पर से. आता 5 मिनटात ती गाड़ी सुटणार होती और 5 मिनट में वो गाड़ी वहाँ से निकलने वाली थी. निरंजनने धावत स्टेशन मास्तरांना गाठलं. तो स्टेशनमध्ये घुसला और स्टेशन मास्टर को मिलने के लिए वो तरस गया. तुरंत वो स्टेशन मास्टर के पास गया. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं. उसने स्टेशन मास्टर को कहा, स्टेशन मास्टर जी प्लीज़ गाड़ी को रोकिए क्योंकि आगे पुल पर जो ट्रैक है उस ट्रैक को बड़ा सा होल पड़ा है जिस पर एक्सीडेंट हो सकता है. पण ते त्यांना खरंच वाटेना. लेकिन स्टेशन मास्टर जी को इसका विश्वास ही नहीं पट रहा था. अखेर निरंजने आर्जव केली
आर्जव करणे, विनंती करणे की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाड़ी सोडू नका। वेल स्टेशन मास्टर जी, पहले तो आप देखिए, मुझ पर अगर आपको विश्वास नहीं तो पहले देखिए और फिर आप कोई भी कारवाई कीजिए। मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या। एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं। तथ्य मीन्स सत्य। उसने स्टेशन मास्टर जी से विनंती की, रिक्वेस्ट की कि प्लीज़ सर आप देखिए, पुल पर जाकर ब्रिज की हालत बहुत बुरी है। अगर मुझ पर भरोसा नहीं तो देख कर आइए। अगर मैं झूठ बोल रहा हूँ तो मुझे पुलिस के हवाले कीजिए। वेल पुलिस की बात सुनकर स्टेशन मास्टर जी को उसकी बातों पर विश्वास हुआ। उसकी बातें सच्ची मानी उन्होंने। उगाच धोका नको म्हणून गाड़ी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले। स्टेशन मास्टर ने तय किया और उन्होंने गाड़ी को रुकाया कि वेल गाड़ी थोड़ी देरी से जाएगी। निरंजन ने नेमकी जागा दाखवली। निरंजन के साथ स्टेशन मास्टर जी चले गए वो जगह देखने के लिए। उसने एग्जैक्ट, नेमकी मीन्स एग्जैक्ट वो जगह दिखाई जहाँ पर वो होल था रेल्वे ट्रॅक पर। फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता। रेल्वे मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला। आदेश देणे म्हणजे आज्ञा देणे आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले। पंचनामा करणे म्हणजे लेखी चौकशी अहवाल तयार करणे, टू कॅरी आउट लीगल प्रोसिजर ऑफ इन्क्वायरी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ ॲन ॲक्सिडंट। वेल घटनेचं गांभीर्य मीन्स सिरियसनेस लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मीन्स द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हा पोलीस अधीक्षक मीन्स द डिस्ट्रिक्ट कमिशनर ऑफ पुलिस, सारे अधिकारी तत्काळ म्हणजे लगेच त्या ठिकाणी जमा झाले। पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं। तो बच्चों, माय गॉड, सभी ने वहाँ पर देखा। वहाँ पर जिलाधिकारी थे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर थे, जिला पुलिस आयुक्त थे, द डिस्ट्रिक्ट कमिश्नर ऑफ पुलिस थे और इतना ही नहीं और भी ऑफिसर वहाँ पर थे। और निरंजन जो खुद विटनेस था उसको भी वहाँ पर रोका गया। बहुत सीरियस बात थी ये। सब लोग हैरान हो गए। पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं। एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे, चाणाक्षपणा मीन्स हुशारीपणा, क्लेवरनेस टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं। सबने निरंजन की पीठ थपथपाई। सगळ्यांनी निरंजनला शाबासकी दिली, वेल डन माय बॉय, वेल डन। परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता। क्यों वो अपसेट था बच्चों? सोचो, बोलो। क्योंकि बच्चों आज उसका लास्ट पेपर था। आज त्याच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता आणि तो पेपर होता सिविक्स पेपर। त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता। इस घटना की वजह से वो पेपर को टाइम पे नहीं जा चुका था। सब लोग निरंजन पर खुश थे, बड़े बड़े अफसर, लेकिन निरंजन निराश था। वो एक पेड़ के नीचे निराश होकर बैठा था क्योंकि आज उसका लास्ट सिविक्स का पेपर जो उसको डिफ़िकल्ट लगता था वही आज वो नहीं दे पाया था। तो नापास होणार होता। त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या साऱ्या सवलती रद्द होणार होत्या। सवलती मीन्स फैसिलिटीज़, खाने की फैसिलिटी, स्टेशनरी की फैसिलिटी, क्योंकि भटसावळे गुरुजी ने कहा था अगर तू एग्ज़ाम में फेल हुआ तो ये सारी फैसिलिटीज़ तेरी बंद हो जाएगी। रद्द मीन्स कॅन्सल। निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहर मीन्स रिपोर्टर्स, त्याचं नाव विचारलं। रिपोर्टर्स वहाँ पर आए। रिपोर्टर्स ने निरंजन को नाम पूछा, फ़ोटो ही काढला। निरंजन उदास मनाने घरी परतला। बेचारा निरंजन किसी भी प्रश्न का उत्तर देने के लिए तैयार नहीं था। निरंजन खूप उदास होता। त्याचा नागरिकशास्त्राचा कठीण पेपर आज तो देऊ शकला नव्हता आणि तो बिचारा गप्पपणे त्या ठिकाणी उभा होता आणि तदनंतर तो निराशपणे घरी आला। दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती। दूसरे दिन बच्चों यहाँ पर वर्तमान पत्र मीन्स न्यूज़पेपर में हर एक न्यूज़पेपर में निरंजन की खबर, ये जो उसने कार्य किया था, बड़ा प्रसंगवधान जो कार्य किया था, उसका रिपोर्ट, उसका फ़ोटो, सब जगह उसकी प्रशंसा हो रही थी। फ़ोटो छप कर आया था। भीषण अपघात टाळल्याचं श्रेय मीन्स क्रेडिट त्याला देण्यात आलं होतं। इतने से नन्हे बालक ने चतुराई से काम करके स्कूल न जाकर कई लोगों की जान बचाई, इसलिए उसकी वाह वाह हो रही थी।
त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. उस दिन उनके घर कौन कौन आया देखो बच्चों, यहाँ पर 2 मार्क्स का प्रश्न है. मावशीच्या घरी कोण कोण आली? मोठमोठी माणसं, बड़े बड़े अफसर, खुद्द जिल्हाधिकारी यानी खुद डिस्ट्रिक्ट कलेक्टर आए, शाळेचे मुख्याध्यापक, जिस स्कूल में पढ़ता था वहाँ के प्रिंसिपल भी आए आणि भडसावळी गुरुजी आले. जैसे ही भडसावळी गुरुजी को देखा, जसं त्याने पाहिलं भडसावळी गुरुजींना, निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. पाय धरणे मीन्स पाया पडणे. आणि रडत रडत तो म्हणाला, गुरुजी मी नापास होणार. माझा कालचा नागरिक शास्त्राचा पेपर बुडाला. मैं कल नहीं आ सका. मेरा लास्ट पेपर गया गुरुजी, मैं फेल हो गया. त्यावेळी भडसावळी गुरुजींनी त्याला उठवलं. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. यू आर गुड सिटीजन बेटा. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत तू पास झाला. यू आर गुड सिटीजन. सो दॅट्स वाय यू सेव्ड सो मेनी लाइव्स, पीपल्स लाइव्स. इफ़ वन हैपन्स बिकेम, इफ़ एक्सीडेंट बिकेम, अगर ये एक्सीडेंट होता तो कितने सारे लोग मर जाते. लेकिन तूने एग्ज़ाम की परवा न करते हुए गुड सिटीज़न का कार्य निभाया है. तुझं वर्ष वाया कसं जाईल? वाया मीन्स वेस्ट. तेरा ये साल वेस्ट नहीं जाएगा. हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. देख यहाँ पर स्कूल के प्रिंसिपल भी मौजूद है. खास बाप म्हणून नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. और बेटा निरंजन, इतना ही नहीं, जो लास्ट पेपर तेरा सिविक्स का बचा है वो तेरा कल लेने वाले है. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवले और तुझे इस घटना की शाबाशकी देते हुए जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर है, इन्होंने तुझे कुछ कंसेशन दिया है. तुझे शिष्यवृत्ति स्कॉलरशिप दी है. यानी तुझे सरकारी वसतिगृह मीन्स द गवर्नमेंट गेस्ट हाउस में रहने के लिए तुझे फैसिलिटीज़ अवेलेबल करके दिए. और दूसरी बात, वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी तुला शिष्यवृत्ती मिळणार आहे. और तेरे सारे टेक्स्ट बुक, नोटबुक, स्टेशनरी का खर्चा जो होता है उसके लिए स्कॉलरशिप मिलने वाली है. शिष्यवृत्ती मीन्स स्कॉलरशिप. आता नको हो जायला तुला वार लावून जेवायला. अब तुझे काही भी खाना खाने के लिए जाने की ज़रूरत नहीं. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं. तेव्हा सारांचेच डोळे पाणावले. हृदयाशी धरणे म्हणजे मिठी मारणे, कुशीत घेणे. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यांत अश्रू येणे. और गुरुजी, भडसावळी गुरुजी ने ये सारी बातें उसको कहकर निरंजन को आलिंगन दिया, उसको अपनी गोद में लिया और उनकी आंखें भर आई. तर मुलांनो, निरंजनसारखे तुम्हाला जर आदर्श विद्यार्थी म्हणून जगायचं असेल, इफ यू कॅन हॅव विल बी गुड सिटीजन यू विल हॅव. सो दॅट्स वाय यू फर्स्ट फॉलो युअर ड्युटीज. तुम्हाला तुमची कर्तव्य पार पाडावी लागतील आणि निरंजनसारखं तुम्हाला आदर्श विद्यार्थी बनावं लागेल. तर अशा प्रकारे मुलांनो, तुम्हीसुद्धा निरंजन होण्याचा प्रयत्न करा आणि एक आदर्श विद्यार्थी बना. तर मुलांनो, खरा नागरिक होण्यासाठी आपणही कसं वागलं पाहिजे, मोठ्यांचा आदर राखला पाहिजे. एक आदर्श विद्यार्थी तुम्हाला बनायचं असेल तर मोठ्यांचा आदर राखला पाहिजे, गुरुजनांचा मान ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.